सजले सावळे काया आभाळ माया मनी तुला पूजले कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी अभंगावर बोलण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा भव्य दिव्य देखण्या स्वरूपाचा नयन मनोहर कार्यक्रम बरं का गजानन दादा भव्य दिव्य याच्या करताच म्हणलं कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे इतका समाज पाहून एवढे बालगोपाळ मंडळी पाहून मला असं वाटाणं मी नायगावात कीर्तन करायला असं वाटायला आळंदी तीर्थक्षेत्रात कीर्तनाची सेवा चालू आहे का एकदा जोरात टाळी वाजवा तुकोबराच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर उत्तम ते ठाव रम्य स्थळ उत्तम ते ठाव रम्य स्थळ उत्तम ते ठाव रम्य स्थळ जे ते आठविती स्वामीचे ते पाय स्वामीचे ते पाय जे ते आठविती स्वामीचे ते पाय स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाव रम्य स्थळ उत्तम ते ठाव रम्य स्थळ उत्तम ते ठाव रम्य स्थळ तुकोबरा वर्णन करतात सजनो जे ते आठविती स्वामीचे ते पाय आणि उत्तम ते ठाव रम्य स्थळ या ठिकाणाला तुकोबऱ्या म्हणतात ते पवित्र ठिकाणे रम्य ठिकाणे का रोज आपल्याला भगवंताची सेवा घडते विश्वमौली ज्ञानोबराची जर सेवा घडत असेल तर समजून चालायचं आपण भाग्यवान माणसं आहे सगळ्या कारण या पूर्ण जगाचा विचार करा या जगामध्ये जेवढे देश झाले गजानन दादा सारखे वाजवणारे आणि आमचे देशमुख महाराज सारखे गाणारे आणि तुमच्या सारखे ऐकणारे म्हणल्या 12 वाजता सोडित नाही मी आता तुम्हाला फक्त तुम्ही बसला पाहिजे बसता का 12 वाजता होय गजानन दादा मला काय बरंच वाटत नाही एकदा हात वर करा किती जणाला कीर्तन बंद करू वाटायला हात वर करा आता शीत करी पायरी कारण जगाच्या मालकानं लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन कळ ना जगाच्या मालकानं सगळ्याला सारखी कला दिली नाही अजिबात दिली नाही कशी दिली नाही जितकं मला कीर्तन करता येतं तितकं आमच्या मृदुंगाचार्याला येईलच सांगता येणार नाही मग त्यांना जितका मृदुंग वाजवता येतो तितकं मला येणार नाही जितकं या मंडळीला गायन करता येतं तितकं मला गायन करता येणार नाही जितकी त्यांना सिस्टीम लावता येते तितकी मला जमणार नाही आणि बसलेल्या लोकांना काहीच येत नाही पण तुम्ही आम्हाला नाव ठेवल्याशिवाय म्हणजे ही बी तुकोबऱ्या म्हणतात यांची कलाच आहे कोठे काही कोठे काही
गोपाळ मंडळी करता एकदा जोरात टाळी वाजा. महाराज तुमच्या संस्थेतले ना सगळे वा महाराजा करता एकदा जोरात टाळी वाजा. याच्यात आपल्या गावातलं आहे का एखादं? हा किती आहेत? 6 लेकर. वा ज्यांनी ज्यांनी आपला काळजाचा तुकडा वारकरी संप्रदायामध्ये टाकला त्या माता माऊली नारदाच्या गादीवर मस्तक हे पायावरी नाही नाही धन्य माता पिता. आपली हे लेकरू बघा बरं किती गोंडल दिसते. त्या लेकराची आई जर कीर्तनात आली असेल आईला किती आनंद वाटत असेल. माय माय मोसवाने याच्यापेक्षा दुसरा आनंद कोणताच नाही जगामध्ये सजनानो. आता इथं बसलेल्या प्रत्येक आईला वाटतं माझं लेकरू निघावं गाणार. लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन कळ ना माऊलीचा सोहळा आहे. इथं बसलेल्या प्रत्येक आईला वाटतं माझं लेकरू निघावं दादा गाणार. पण काय करावं ते निघत ते येणार. आता इथं एखादा मुलगा जर मृदुंग वाजत असेल प्रत्येक आईला वाटतं माझा मुलगा निघावला वाजवणारा. पण काय करावं ते वाजवणाराच निघतं पण माय बाप वाजवणारा निघतं. याचं कारण काय? इथं बसलेल्या प्रत्येक आईला वाटतं माझं लेकरू ज्ञानोबारायसारखं घडावं. प्रत्येक आईला वाटतं माझं लेकरू राजबिंड्यासारखं घडावं. मातेचा संकल्प राजबिंडा, मातेचा संकल्प राजबिंडा, मातेचा संकल्प राजबिंडा, मातेचा संकल्प राजबिंडा, मातेचा संकल्प मातेचा संकल्प राजबिंडा, मातेचा संकल्प राजबिंडा, मातेचा संकल्प राजबिंडा. कपाळीचा दोंडा उभा ठाके, कपाळीचा दोंडा उभा ठाके, मातेचा संकल्प राजबिंडा, मातेचा संकल्प राजबिंडा. कपाळीचा धोंडा उभा ठाके, कपाळीचा धोंडा उभा ठाके, मातेचा संकल्प राजबिंडा, मातेचा संकल्प राजबिंडा. वा वा दादा वा काय गोड प्रमाण दिलं. मातेचा संकल्प वावा राजबिंडा. पण तुकोबऱ्या मातात काय करावं? कपाळीचा धोंडा उभा टाके. जसं आपलं कपाळ असं तसं लेकरू घडतं. पण मी तर विनंती करतो आपल्या लेकराला पैसा कमवण्यापेक्षा वारकरी संप्रदायातले संस्कार कमवा. विठ्ठल खानदानी दारुडा कळतो का? कधी कधी मला शोकांतिका वाटते ही गोष्ट कीर्तनात सांगताना. पण समाज सुधारण्याकरता मला सांगावं लागतं. खानदानी दारुड्याचा मुलगा आहे खानदानी दारुडा. खानदानी दारुडा कुणाला म्हणायचं? ज्याला उठल्याबरोबर दारू लागते का त्याला म्हणायचं खानदानी दारुडा. जसं तुम्ही आम्ही रोज चहा पितो दूध पितो. आमच्या वडिलाला उठल्या उठल्या दारू लागत होती. आमची माय सांगायची मालक दारू पिऊ नका, लेकरं आता मोठाली व्हायला लागली. आम्ही सांगायचो बाबा कीर्तन करायचे दारू पिऊ नका. आम्हाला लोक हेट बोलतात. आम्हाला ऐकलं नाही कुणाचं. काय परिणाम झाला माय मावल्या हो? आतली छाती सोडून गेली दारू पिण्यामुळं. आणि आमची 10 वर्ष झालं आमचे वडील आम्हाला सोडून गेले. परिणाम ऐका याचा काय झाला? मला वनवासात टाकून गेले. आईच्या कपाळावर कुंकू पुसून गेले. पण श्रेष्ठ ताकद आईची किती असते. आईनं माझ्या असं ठरवलं या लेकराला बापाचा एक सुद्धा वाईट गुण लागू देणार नाही. आणि मी लहान असताना मला पैठणला संस्थेमध्ये पाठवलं. आणि माझ्या माईनं या जगाला दाखवून दिलं दारुड्याचा मुलगा सुद्धा कीर्तनकार होऊ शकतो. हे मात्र आईनं दाखवून दिलं. एखाद्या आईनं जर गोष्ट ठरवली माझा मुलगा मी वाईट होऊ देणार नाही. हे बघा बाप किती बी खानदानी दारुड्या असू द्या नाही तर बाप किती पण वाईट असू द्या, फक्त आईनं ठरवायचं माझं लेकरू वाया जाऊ देणार नाही. लेकरू वाया जात नाही. शास्त्र सांगतं सुशीलो मातृ पुण्येनं. अगोदर आईची पुण्य सांगितली नंतर बापाची सांगितली. पण ज्ञानोबराय उल्लेख करतात तसल्या सुद्धा राक्षसाच्या कुळामध्ये भक्त प्रल्हादानं जन्म घेतला केवळ कयादू मातेनं केलेल्याची पुण्याची पावती. सत्वर उच्चार
मुखे म्हणा हरी मुखे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. असं वा दादा, असं वाटायले खिशातले 200 रुपये काढून तुम्हाला देऊन टाकावात. पण आमच्या देशमुख महाराजाचा स्वभाव आहे ते कीर्तनकाराचं घेत नाहीत म्हणून मी बी देत नाही. विठ्ठल आईच्या पोटी एकच लेकरू जन्माला यावं सज्जनानो. एक आईचं लेकरू एक तर देशभक्त व्हावं, नाही तर आईचं लेकरू हरिभक्त व्हावं, नाहीतर मग नसल्याला कोण म्हणलं बरं ज्याला नाही त्याच्या बे असावं, पण माय बापाचा उद्धार करणारं जन्माला यावं सज्जनानो. पुत्र व्हावा ऐसा बंदा पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा ढाब्यावरी आपलं त्याचा दादा हो, घाबरायचं नाही. आपलं कीर्तन म्हणजे सगळ्याला समजन. असं तुमचं नाव काय दादा? हो तुमचं काय? रामदास भाऊ. तुम्हाला असं अधून मधून बोलल्यावर राग नाही येणार? हो ना, माझा स्वभाव आहे. एक तर मी कोणाला धरीत नाही, धरलं तर कीर्तन होऊच तर असं. आता रामदास भाऊ कीर्तन सुटेपर्यंत हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये सज्जनांनो माणसापेक्षा जास्त किंमत आली. कशाला? रामदास भाऊ वर बघा. हा, माणसापेक्षा जास्त किंमत कशाला आली? पैशाला किंमत आली. नेहमी कीर्तनात सांगतो, लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन कळण. पैसा तेरा तीन नाम परशा परसू परसराम. तुमच्याकडे जर पैसा आला लोक तुम्हाला परशुराम सेठ म्हणणार. थोडा पैसा आला लोक परशुराम म्हणणार. तुमच्याकडे काहीच नसलं का डायरेक्ट लोक तुम्हाला परशा म्हणणार. ही कलियुगाची रीत आहे. कलियुग आहे, पैसा आला तरच किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. रामदास बाबा, तुम्हाला तुमच्या पाहुण्या रावण्याचे फोन येतात का? येतात ना? चांगलं चालू असलं येतात का तुमचं हिचकल्या? होय हा नाही तसं कसं होईल? तुम्हाला का येतात? चांगलं चालू असलं येतात पाहुण्याचे फोन का तुमचं हिचकल्या? हा, चांगलं चालू असलं मग नातं जरी नसलं तरी सुद्धा पाहुण्याची आपोआप फोन येणार आपल्याला. फक्त आपलं थोडं बरं बुरं चालावं, खिशात पैसा असावं. महिन्याची महिन्याला फोन. काय रामदास भाऊ, 1 महिना झालं तुम्हाला बघितलंच नाही, कर्मच नव. तुम्हाला पाहिल्याशिवाय कर्म न का? वर बघा ना, तुम्हाला पाहिल्याशिवाय कर्म न का तुमचा पैसा? सावधान पाहुण्या रावण्यापासून सज्जनानो. आणि एकदा काय तुमचं इचकलं ना, तुमचं वाटुळ झालं ना, कोण्या पाहुण्याचा बी फोन येणार नाही, कोण्या मेवण्याचा बी फोन येणार नाही. दिवसभरातून आला तर त्या कंपनीच्या बाईचा फोन येतो. ते बी म्हणते हॅलो आपका बॅलेन्स. कोण कुणाला विचारत सज्जनानो? आराम के है सब संग साथी जब वक्त बड़ा तब कोई नहीं, मतलब के है दुनिया में सब लोग कोई किसी का नहीं. जब टिकट मिला है जाने का डेरा स्मशानों की ओर से, जलाने वाले लाखों थे जलने वाला कोई नहीं. नाही रे
सगळे सोय रे. प्रत्येक माणूस म्हणत होता महाराज अहो मी लय भाग्यवान आहे हो. म्हणलं का दादा, एकुलता एक मुलगा आहे मला. मग अहो लय कमवून ठेवलं त्या लेकरा करता. पण त्या सुद्धा बापाला कळालं कोण कोणावर किती प्रेम करतं. कधी कळालं, ते माग रोग आलता. ते कोणता, कोरोना. रोगाचे नाव बी अशी यायला लागलेत, नाव सुद्धा घेता येणार. कोरोना गेला ना, हळूच कोणतंही ओमायक्रॉन निघाला. आमच्या गावातल्या म्हाताऱ्या बायला ओमायक्रॉन म्हणताच आहे ना, म्हाताऱ्या बाय आमिर खानच म्हणत होत्या. ते रोगाचे नाव तसे. प्रत्येक माणूस म्हणत होता महाराज माझ्याकडे पैसा आहे. सज्जनानो, तुम्ही आम्ही इतके भाग्यवान माणसं आहेत, काहीतरी मागच्या जन्मातलं पुण्य तुम्ही आम्ही जिवंत आहेत. एकदा जगाच्या मालका करता खूप जोराने टाळी वाजवा. लय मोठे उपकार. त्या कोरोनाच्या काळातून तुम्ही आम्ही वाचलोत. नाही तर दवाखाने विकत घेणारे मेले. ओ दादा, दवाखाने विकत घेणारे मेले. त्याच्यात तुमचा आमचा कुणाचाच नंबर लागला नाही. माझ्याकडे टुळू टुळू बघायला. तो उपकार कोणाचे? बडवे झाले आजीवरी, बडवे झाले आजीवरी, पडलो मृत्यूच्या हारी नाही, पडलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो ये सवरी, वाचून आलो ये सवरी, उरले त्या हरी तुम्हा समर्पण, समर्पण. टाळी वाजवा त्या दोघा करता. मला जर 2 पोरी झाल्या तर तुम्हा दोघाला जावायच करून घेतो मी. ताण घेऊ नका तुम्ही. हे बघा, याच्यासारखा आनंद कुठंच राहिला नाही सज्जनांनो. मी महाराष्ट्रात खूप ठिकाणी कीर्तन केले गजानन दादा. याच्यासारखा आनंद कुठंच राहिला नाही आता, कुठंच.
2 बाया जरी धुणं धुवायला नदीवर गेल्या हरिपाठ घेतात का गात्याचं पारायण करतात? अहो कुठंच काय राहिलं नाही. प्रत्येक ठिकाणी किरकिरी झाली, किरकिरी. इतक्या माता माऊल्या कीर्तनाला उपस्थित राहिल्यात. एकदा जोरात टाळी वाजव त्यांच्याकरता. गजानन दादा टाळी वाजवा याच्या करता म्हणलं टी वरल्या मालिकाचा त्याग करून कीर्तनाला आल्यात. लय उपकार आहेत माय माऊले हो. नाही तर बायाला येडं केलं त्या टीव्हीनं आणि माणसाला येडं केलं मोबाईलनं. पण तुम्ही त्यातला आनंद घेतात. कुठंच काय राहिलं नाही. सगळीकडे किरकिरी झाली. घरामध्ये सासू सुनाची किरकिरी, बाप लेकाची किरकिरी, मायलेकीची किरकिरी. इकडे या तुम्ही मोबाईल ओपन करा, मोबाईलवर राजकारणाची किरकिरी. टीव्ही लावा, टीव्हीवर सुद्धा किरकिरी. मी तर म्हणतो या सगळ्या किरकिरी पाहून कंपनीनं खायला कुरकुरे काढले का काय काम आहेत बाबा. जिथं तिथं किरकिरीच निर्माण झाली. पण खरं सांगा सगळ्यांना इमानदारीनं, कीर्तन चालू होऊन किती तास झाले? कमीत कमी 1 तास धरा, कमीत कमी 1 तासात. मग या 1 तासामध्ये कुणाला घरातलं दुःख आठवलं का? मग लिहून ठेवा, दुःख विसरून जाण्याची ताकद कीर्तन. इथं मनसोक्त आनंद घ्या सज्जनानो. तुम्ही इथं नाचा, तुम्हाला कुणी नाव उठवणार नाही. गावात पहिल्यांदा चालू, गावात अंगात येत नाही ना कोणाच्या. विचारलेलं बरं बाबा. हो ना, होय हो रामदास बाबा. नाही नाही येत हो ना. परवा दिवशी मी नांदेडकडे कीर्तन केलं, तिथं एका म्हाताऱ्याच्या अंगात आलो. तुमच्यासारखे मोकळे वाजिणारे आलो म्हाताऱ्याच्या अंगात. उभं राहिलं, कीर्तनात लागलं नाचायला. मी लय हुशार, मी त्याच्या जवळ गेलो, जोऱ्यानं दाबून धरलं. म्हणलं देवा काय चुकतंय सांगणं, देवा काय चुकतंय सांगणं. ते हळूच माझ्या कानात म्हणते, महाराज दमाने दाबा, खिशेतल्या बिड्या मोडते आणि दमाने काय. माणसं इतके हुशार झाले तर अंगात यायला लागले, खिशेतल्या बिड्या सुद्धा कळायला. भगवंताचा दरबार आहे. इथं तुम्ही नाचा, कुणी नाव ठेवणार नाही. इथं तुम्ही हे बघा, लोकांना आपल्याकडे बघावं म्हणून कधी परमार्थ करू नका. आपला परमार्थ आपल्या मस्तीत करायचा. लोक तर चांगल्याला बी नाव ठेवतात आणि वाईट माणसाला सुद्धा नाव ठेवतात. गाये नाचे उडे आपुल्या छंदे, आपल्या मस्तीत परमार्थ करायचा, लोकांवर लक्ष द्यायचं नाही. मला खरं सांगा, तुमच्याकडं मतदान झालं का काल? झालं. मग खरं सांगा, निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते, नाचते का नाही? प्रेमाने नाचते का तिरस्काराने? तिरस्काराने. लग्नामध्ये नवरदेवाकडून त्याचे मित्र पैसे घेऊन डीजे पुढे दारू पिऊन नाचतेत ना. मग लय नवरदेवावर प्रेम दाटलं म्हणून नाचतेत का टाकलेली जिरत नाही म्हणून? अगं असं आता लिहून ठेवा 3 वाक्य. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं आणि कीर्तनातलं नाचणं भक्तीचं. ही जगाच्या मालकाला भक्ती आवडणारी आहे. ही नारदाची गादी आहे. इथं मनसोक्त नाचा, कारण या जागेवर माझा ब्रह्मांडाचे मालक नाचले. किती नाचले? पितांबर गळूस.
नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. या जागेवर ब्रह्मांडाचे मालक नाचले. तुम्ही आम्ही नाचत असतो भाग्यवान माणसं. अजून एक नामदेव महाराजाचं प्रमाण आहे. काही लोक म्हणतात महाराजांनी कीर्तनात नाचावं का, त्यांनी सगळे अभंगच पाठ केले नसतील आणि माहीतच नसेल. नामदेव महाराज म्हणतात जो कीर्तनामध्ये नाचतो, जो कथेमध्ये नाचतो, जो हरिपाठामध्ये नाचतो, त्याच्यासारखा भाग्यवान जगामध्ये कोणी नाही. धन्य जगी याच मनुष्य जन्मामध्ये संपूर्ण गोष्टी होतात सजन. तसे जन्म भरपूर आहेत. कुत्र्याचा जन्म आहे, मांजराचा जन्म आहे, डुकराचा जन्म आहे, पण सगळ्यात श्रेष्ठ मानवाचा सांगितलं ना. आता त्यात सुद्धा वाटतं ना जनावराला आपण सुद्धा कीर्तनाला जावं, जाता येत नाही ना का. आणि हे ज्ञान जोरात. मला वाटलं नवीन गाव आहे, वातावरण सट होतं का नाही, पण चांगलं वातावरण तयार झाले. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, 3 गोष्टी जर एकत्रित आल्या ना रामदास भाऊ, 3 गोष्टी एकत्रित जर आल्या ना, ते मग त्यानं उगच बसलो गाड्या पुढे याच्या मी मोकळं ताण घ्यायचं नाही. माणसं मोकळे पाहिजेत कीर्तनाला. 3 गोष्टी जर एकत्रित आल्या माणसाला आनंद चांगला येत असतो. पण त्या 3 गोष्टी कोणत्या लक्ष देऊ नये का. माणसाला जर प्रवास करायचा असला, प्रवास 3 गोष्टी साधल्या पाहिजे. कोणत्या. रस्ता चांगला पाहिजे, गाडी चांगली पाहिजे, ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. होय नाही अहो, प्रवास करायचा असला गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. तेव्हा गाडी बरोबर पाहिजे तिथं जात असते. आता जेवण्याचा आनंद बघा, पोटभर जेवण करायचंय त्याच्याकरता सुद्धा 3 गोष्टीची गरज आहे. कोणत्या. गावरान गाईचं दूध पाहिजे. इकडे बघा रामदास भाऊ, गावरान गाईचं बोलत चला, गावरान गाईचं दूध, बाजऱ्याची भाकर तोंडी लावायला. हा तेव्हा ते खायचं कसं कळत आहे, तेव्हा खायचं सांगायची गरजच पडत नाही कोणाला. अय मामावल्या हो, तुम्ही यांना हसायलात का. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. स्वयंपाक करत असताना 3 गोष्टी लागतात. कोणत्या. मोबाईल, चार्जर, हेडफोन. नाही मग तुम्ही सांगा, स्वयंपाक करायला 3 गोष्टी असल्या तरच स्वयंपाक होतो. नाही माहित, मग तुकोबाऱ्याला विचारा. तुकोबाऱ्या म्हणतात उदक, अग्नी, धान्य.
झाल्या घडे पाक आणि एका विना एक कामाने. तुकोबराय म्हणतात या गोष्टी करता सुद्धा 3 गोष्टीची गरज आहे. तसं हरिपाठ असू द्या, कीर्तन असू द्या, कथा असू द्या, याच्यामध्ये सुद्धा 3 गोष्टीची गरज आहे. त्या 3 गोष्टीची जर फोडणी बसली काय म्हणतात तुकोबराय, तुकोबराय म्हणतात लावणी मृदुंग बेसूर म्हणले नाही. तुकोबराय सुद्धा स्वरातले तज्ञ होते. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, मग ह्या 3 गोष्टी जर एकत्रित आल्या शेव ब्रह्मरस. हा व ब्रह्मरस या मनुष्य जन्मामध्ये. हे बघा जन्म भरपूर आहेत पण महाराजांनी प्रमाण दिलं अनिक हे ज्ञान नाही. जन्म कुत्र्याचा आहे, जन्म डुकराचा आहे, मांजराचा आहे, बैलाचा आहे, भरपूर जन्म आहेत. त्या जन्मामध्ये भजन नाही. याच देई घडे देवाचे. मला खरं सांगा सोटरवाले दादा तुमचं काय नाव आहे? हा रूपराव. हा तुम्ही जर हॉटेलमध्ये गेलात, हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर माणसानं काय खावं? कीर्तनात सांगायसारखं नाही का? मोकळं सांगा. असं आवडीचा पदार्थ असं पाहिजे मिसळ. रामदास भाऊ तुम्ही काय खाता? पेढा. याच्यापेक्षा एक माणसं माझ्या पुढे बसले तुम्ही खा पेढा आणि आमच्या तोंडाला सोडा पाणी. झालं. मला सिद्धांतावर यायचंय. मी आमच्या दादाला विचारलं दादा हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर काय खावं? त्यांनी सांगितलं मिसळ खावी. रामदास महाराजांना विचारलं हॉटेलमध्ये काय गेल्यावर काय खावं? पेढा सांगितला. पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो पेढा आणि मिसळ घरी करता येत नाही का? येते. मग अजून विचारतो हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर काय खावं? मी सांगून देतो तुम्हाला. हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर माणसानं ते खावं जे घरी करता येत नाही ते. तसं या नरद्यामध्ये माणसानं ते करावं जे इतर नरद्यात करता येत नाही ते. कारण इतर नरद्यामध्ये सगळ्या प्रकारचे भोग घेता येतात पण भजन नावाची गोष्ट या देहात करता येते. याच देई घडे. जन्म भरपूर आहे सज्जन नाही करता येत. सुंदर मनुष्याचा जन्म दिला, साधू संताला दया आली सज्जनांनो. राजा अनमोल किमतीचा मनुष्य जन्म तुला दिला, भजन तू का करत नाहीस? लोक म्हणले महाराज नुसतं भजनच करायचंय ना. मग आमचं तारुणपण आहे, म्हातारपणात करतो ना म्हणला मी भजन. म्हातारपणात सावधान, तुम्हाला वाटन मी म्हातारपणामध्ये भजन करीन. म्हातारपणात भजन करू वाटतं, करता येत नाही. म्हातारपणामध्ये दान धर्म देऊ वाटतो, देता येत नाही. का देता येत नाही? सत्ता लेकराच्या हातात गेली असती. तुम्हाला म्हातारपणामध्ये वाटतं देऊ, देता येत नाही. का? साधू संतांची उपकार आहेत राजा. म्हातारपणातली तू अवस्था ऐक. नामदेव महाराजांना गाथ्यामध्ये लिहिलं. बापू आयुष्य भरली यासाठी, आयुष्य भरली यासाठी, आयुष्य भरली यासाठी, आयुष्य भरली यासाठी, तुझ्या हाती येईल काठी, तुझ्या हाती येईल काठी, मग चालेल भाकर रोटी, मग चालेल भाकर रोटी, नाक हलवटी लागली, नाक
शेतान सावधान म्हणले नामदेव महाराज. सावधान. सावधान शब्द कधी असतो माहिती का? पुढं जर काही धोका असला सावधानतेचा बोर्ड दिला जातो. रस्त्याने प्रवास करा, रस्त्याचं काम जर चालू असलं तर लोक म्हणतात सावधान, पुढं रस्त्याचं काम चालू आहे. तसं नामदेव महाराजाचे लय उपकार. म्हातारपण यायच्या अगोदर नामदेव महाराजानं सावध केलं. बापू सावधान, तुला वाटण दादा मी म्हातारपणामध्ये दान धर्म करील. म्हातारपणात करू वाटतो, करता येत नाही. ज्यांनी ज्यांनी सप्ताह करता अन्नदान दिलं त्या मंडळी करता एकदा जोरात टाळी वाजवा सगळ्यांना. खूप मोठं पुण्य त्यांच्या पदरामध्ये पडलं. अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान जगात कोणतंच नाही. कृत, त्रेता, द्वापार, कली हे धर्माचे 4 पाय आहेत. आता फक्त धर्म एकाच पायावर जिवंत राहिलाय, ते फक्त अन्नदानावर. जगाच्या मालकाची जर तुम्हाला प्राप्ती करायची असेल, एक तर भजन करा. लोक म्हणले मी श्रीमंत आहे, माझ्या मुखात देवाचं नाव येत नाही. तुझ्याकरता सोपा पर्याय, तू दान धर्म कर. पण काय काय श्रीमंत माणसाला जर दान धर्म शब्द जर कानावर पडला, तो कोबऱ्या म्हणतात त्याच्यासारखा श्रीमंत नायगाव मध्ये कुणी नाही. पण सप्त्यातले लोक म्हणले दादा तुमच्यासारखी प्रॉपर्टी कुणाची नाही, सप्त्यामध्ये एखादी पंगत घ्या ना. तो कोबऱ्या म्हणतात त्याच्यासारखा श्रीमंत कुणी नाही गावामध्ये. पण दान धर्म शब्द जर कानावर ऐकला ना, लाकवा फुटल्यासारखा हात चळचळ कापतो त्याचा. दाने कापे हात, दाने कापे हात, नावडे हे दिशी मात, नावडे हे दिशी मात, नावडे हे दिशी मात, नावडे हे दिशी मात, नावडे हे दिशी श्रीमंत माणूस कुणी नाही, पण दान धर्म तुझ्याच्याने घडत नाही. दाने कापे हात, नावडे. लोकाला संस्कृती कळत नाही. हे बघा, रावणाची लंका सोन्याची होती, पण त्याच्याकडे एक चूक होती. सोन्याची लंका होती पण संस्कृती नव्हती. लंका जळाली. माझ्या जगद्गुरु तुकोबराने ज्याचं वर्णन करावं गाथ्यामध्ये, कोण्या श्रीमंताचं केलं नाही दादा, पण रावणाचं केलं. का? त्याच्यासारखा श्रीमंत पाठीमाग कोणी झाला बी नाही आणि इथून पुढे भविष्यात कुणीच होणार नाही. एवढा श्रीमंत होता कोण? रावण. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी एवढी इस्टेट होती. रामदास भाऊ कुणाची? ज्याच्याकडे 2 एकर रान आहे का, 2च एकर, त्यानं नीट लिहून ठेवा रावणाची इस्टेट किती होती. तर शास्त्राने वर्णन केलं. इंद्रबारी चंद्र छत्रधरी कुणावर? रावणावर. ज्याची तुम्हा आम्हाला रात्रंदिवस भीती वाटते ते यम रावणाच्या घरी पाणी भरीत होता. यम पाणी वाये घरी, वायू सदा पुशे वसरी. किती श्रीमंत रावण. 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या, 9 ग्रहाच्या, आणि पायरीवर पाय ठेवून सिंहासनावर बसत होता. कोण? अजून ऐका किती श्रीमंत. मैराळ देव कानडा, मैराळ देव कानडा, करी राक्षसांच्या दाढा, करी राक्षसांच्या दाढा. मैराळ देव कानडा, मैराळ देव कानडा. जास्त बोर तर नाही होईल होय? कॅसेट बदलायची का? चहा सांगू एकदा, हेच राहू देऊ का असं पहिल्यांदा आल्यामुळं? मैराळ देव कानडा. मी पुरुषांना प्रश्न विचारतो, मैराळ देव म्हणजे कोणता देव? हा, क्या बात आहे. खंडोबा मल्हारी. आणि ते ब्रह्मांडाचा मालक जेजुरीचे खंडोबा रावणाच्या घरी काम करायला. कोणतं काम करायचे? राक्षसाच्या दाड्या करायचे. मैराळ देव कानडा
आणि करी राक्षसांच्या दाडा. महिला मंडळ चतुर्थीच्या दिवशी कुणाची पूजा करतात? झोपल्या का काय? चतुर्थी आली की कुणाची पूजा करतात? गणपती बाप्पाची. आणि ते गणपती बाप्पा सुद्धा रावणाच्या घरी काम करायला. कोणतं काम करायचे? गाडवळी गजानन आणि सटवी करी बाळांत पण. कोण सटवी? सटवीशी नाही माय माऊली. ब्रह्मदेवाने जिला अधिकार दिला. कोणता अधिकार दिला? महिला मंडळ भरपूर लक्ष देऊन ऐका. घरामध्ये लेकरू जर जन्मलं, पाचीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात दिवा लावतात. इकडे लावतात का दिवा? पाचीच्या दिवशी. कशामुळे लावतात? पाचीच्या दिवशी घरामध्ये सटवी येत असते. सटवी कशाला येत असते रामदास भाऊ? यादाचे पैसे न्यायला? कापसाचे पैसे न्यायला? नाही नाही, अक्षर टाकते. माणसं अडाणी येत पण चांगली. अक्षर टाकते म्हणजे काय करते? ज्ञानोबराय म्हणतात लेकरू जन्मलं पाचीच्या दिवशी घरात दिवा लावा, विजू द्यायचं नाही. का? सटवीची राती न विसंबे जीवे वाती. दिवा लावा म्हणतात ज्ञानोबराय. त्या दिवशी घरात सटवी येत असते पाचीच्या दिवशी आणि लेकराच्या कपाळावर भाग्यरेषा लिहून जाते. ब्रह्मदेवाने जिला अधिकार दिला ती सटवी रावणाच्या ताब्यामध्ये. मग एकदा सटवीनं कपाळावर लिहून जर ठेवलं तितक्याच्या पुढं कुणालाच काही मिळत नाही. सटवीनं पाचीच्या दिवशी कपाळावर लिहून ठेवलं बघा. उभ्या आयुष्यात तुम्हाला मान किती मिळणार हे सटवीनं लिहून ठेवलं. उभ्या आयुष्यात तुमचा मृत्यू कधी होणार हे सुद्धा सटवीनं पाचीच्या दिवशी लिहिलं. तुमचा विवाह कुणाबरोबर होणार हे सुद्धा सटवीनं लिहून ठेवलं. नाही नाही, तुम्हाला धन सुद्धा किती मिळणार हे सुद्धा सटवीनं पाचीच्या दिवशी लिहून ठेवलं. म्हणून दुसऱ्याचं धन पाहून पोटात गड्डा उठता कामा. इकडं आलाय का जळकुट्या रोग? जळकुट्या रोग आला इकडं. एखाद्यानं जर बांगला बांधला, एखाद्यानं जर गाडी घेतली, याच्या पोटात दुखत आहे आणि हे मेकरला दवाखान्यात जाते डॉक्टरकडे. डॉक्टर लय पोट दुखायले. डॉक्टर म्हणे केव्हापासून दुखायले? त्यो म्हणे शेजारच्यानं बांगला बांधला तेव्हापासून. याला गोळी कोणची द्यायची डॉक्टरनं? त्याला गोळीच नाही, समजून चालायचं याला दुसऱ्याची धन संपत्ती सहन होईना. हे बघा, आपल्याला जर मिळत नसेल ना, नाही मिळू द्या. दुसऱ्याला जर मिळाली असेल ना, समजून चालायचं त्याचं प्रारब्ध आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीने. प्रारब्धाच्या पुढं कुणालाच काही मिळत नाही, ते प्रारब्ध असतं. प्रारब्ध. काही माणसानं हातामध्ये जर माती घेतली तर त्याचं सोनं होतंय आणि काही माणसानं हातात जर सोनं घेतलं तर त्याची माती होती. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं. सज्जन, आपल्याला नाही ना मिळालं, नाही मिळू द्या. ज्याला मिळालं ना त्याच्या सुखी माना. या जगामध्ये 80% लोक स्वतःला नाही म्हणून दुःखी नाहीत. दुसऱ्याला माझ्यापेक्षा जास्त का मिळालं म्हणून हा समाज दुःखी आहे सध्याच्या काळात. दुसऱ्याच्या सुखावर जाळणारा हा समाज आहे. आपल्याकडे नाही म्हणून लोक दुःखी नाहीत, माझ्यापेक्षा जास्त लोकांना का मिळालं याच्यामुळं लोक समाधानी नाहीत. आता मला खरं सांगा, आता इथं वयस्कर कोणी तुमच्यापेक्षा वयस्कर आहे का? बर, तुम्हीच वयस्कर, जाऊ द्या. तुमचं वय किती? 75. आता खरं सांगा, ज्यावेळेस तुम्ही आमचे एवढे होते, पाठीमागचा काळ काढा, मग त्या काळामध्ये तुम्हाला अंगावर घालण्याकरता कपडे किती होते सांगा वयस्कर माणसं? एक दादा एकच होता का नाही? बरं, त्याच्यामध्ये जर 5 भाऊ जर असले ना, तर ज्याला लग्नाला जायचं असेल का त्यानं ते नवा ड्रेस घालून जायचं आणि खुंटीला अडकून ठेवायचा. ही होती का नाही पद्धत त्या टायमाला? पण त्या टायमाला तुम्हाला सुख किती होतं? सुख एकच शर्ट होतं पण लय सुख होतं दादा. आता किती आहेत कपडे? आता मेळ लागना मेळ, किती कपडे आहेत मेळ. परवा दिवशी नांदेडला कीर्तनाला गेलो, एका मावशीनं मला बोलवलं चहा प्यायला. महाराज चला तुमचं कीर्तन लय आवडलं, चहा प्यायला चला. मी गेलो गजानन दादा, घरामध्ये बसलो सोफा सेटवर. मला मेळ लागाना, मी मावशीच्या घरात बसलो का होलसेल साड्याच्या दुकानात बसलो. नुसतं इकडं तिकडं बघालो, इतक्या मोठ्या साड्या. मावशी म्हणे महाराज काय बघालात? म्हणलं मावशी इतक्या मोठ्या साड्या तुमच्या घरात? मावशी म्हणे महाराज हे तर काहीच नाही, मागच्या घरात चला म्हणे कपाटातल्या साड्या दाखवते. जिनं कपाट उघडन, कपाटातल्या साड्या तिच्या अंगावर पडल्या. बाई मेली, माझ्याकडे काय बघता? इतक्या साड्या, पण तरी सुद्धा लोकांना समाधान आहे का? नाही. लोक समाधानी का नाहीत माहिती का? आपल्याकडे नाही म्हणून लोक समाधानी नाहीत. आता इथं बसलेली प्रत्येक मायमाऊली दुःखी आहे. का दुःखी आहे? आणि प्रत्येक माणसाच्या अंगावर कमीत कमी 1200 रुपयाचा ड्रेस धरा, तरी सुद्धा तुम्ही सुखी नाहीत. मायमाऊली का सुखी नाही? 500 रुपयाची साडी माझ्या अंगावर आहे, बाई सुखी नाही. शेजारच्या बाईच्या अंगावर 1000 रुपयाची कस काय? यामुळं अर्धा समाज नाराज आहे सज्जन. हे बघा, आपल्याला नाही ना भेटलं, नाही भेटू द्या.
जितकं दिलं का ब्रह्मांडाच्या मालकानं तितक्यामध्ये समाधान माना. लय भरपूर दिलं आपल्याला, लय दिलं हो देवानं, लय दिलं, लय दिलं, मग दिलं ना तितक्यात समाधान माना. ठेविले आनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. अहो प्रारब्धात सटवीनं जितकं लिहिलं काय मिळत नाही तितक्याच्या पुढं लिहून ठेवलं तिनं. आमच्या शेजारी शेलू तालुका आहे दादा, शेलू मानू तालुका आहे शेजारी, माहिती का रामदास? माहिती का शेलू मानू? माहिती? पाहुणे तर नाही तिकडे जाऊन सांगता द्यायला. हा तिकडे राईट. शेलू मानू तालुक्यात गजानन दादा इतकी श्रीमंत बाई आहे. प्रारब्ध बघा कसं असते प्रारब्ध. किती श्रीमंत आहे, 100 एकर जमीन आहे तिला, मागं पुढं कुणीच नाही, एकटीच आहे. 100 एकर जमीन, 50 लाखाचा बंगला आहे तिला आणि 25 लाखाची गाडी आहे तिला फिरायला. जानेवारीला इस्टेट फुकून दिली तर डिसेंबर पर्यंत इजणार नाही इतकी संपत्ती तिच्याकडं. प्रारब्ध सांगतोय तुम्हाला मी, प्रारब्ध सटवीनं लिहिलेला कसं बदलते प्रारब्ध. गरज नाही त्या मावशीला काही, 100 एकर जमीन, मागं पुढं कुणीच नाही, 50 लाखाचा बंगला आहे, 25 लाखाची गाडी आहे. पण काय तिच्या मनामध्ये आलं काय माहिती ना, ती लकी ड्रॉपची 1100 रुपयाची चिठ्ठी फाडली. बरं गरज नाही ना काही, इतकी इस्टेट असताना सुद्धा तिने 1100 रुपयाची चिठ्ठी फाडली. पण प्रारब्ध बघा प्रारब्ध, त्या 1100 रुपयाच्या चिठ्ठीवर तिला 25 लाखाची गाडी लागली आणि तिनं माझ्या व्हॉट्सअपला टाकली. मला कुठं कर माहिती, म्या विचार केला बाई पहिली श्रीमंत मरणाची, 100 एकर जमीन आहे, 50 लाखाचा बंगला आहे, 25 लाखाची पहिली गाडी होती आणि 1100 रुपयाच्या चिठ्ठीवर पुन्हा 15 दिवसानं 25 लाखाची गाडी लागली. आपण बी फाडून बघावं म्हणलं एखादी 1100 रुपयाची चिठ्ठी, कवर कीर्तन करीत बसावं. मग त्या बाईची बघून म्या सुद्धा 1100 रुपयाची चिठ्ठी फाडली आणि 15 दिवसानं मला शेगडी लागली बसा तापत. आता तुम्हाला गंज हसू येईल पण मला कसं वाटलं असं. माझा विनोद संपला, दृष्टांत आता सिद्धांतावर या. त्या मावशीला जर 1100 रुपयाच्या चिठ्ठीवर 25 लाखाची गाडी लागत असेल, आपण तिच्यावर जळावं का? बोला बोला, नाही जळायचं का? आपल्या नशिबात तितकं नव्हतं, आपल्याला मिळालं नाही. तिचं नशीब बलवत तर मानावं लागन, तिच्या नशिबात ते धन होतं. ते लिहिण्याचा अधिकार जिला ब्रह्मदेवाने दिला, तिचं नाव सटवी, पण ते रावणाच्या ताब्यामध्ये. काय श्रीमंत असेल, तू कोबराची आरती वर्णन करायला. अरे श्रीमंती भरपूर होती रावणाकड, पण संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली. द्वारका सोन्याची होती पण संस्कृती नव्हती, द्वारका बुडाली. तुम्हाला जर वाटत असेल माझा कमवलेला पैसा सुखरूप राहावं, तुकोबऱ्या म्हणतात जिथं माऊलीचा सोहळा चालू आहे, जिथं सत्कर्म चालू आहे, तिथं आपला पैसा खर्च करा. तुका म्हणे सत्य कमवलेला पैसा देवाच्या दारामध्ये खर्च झालाच पाहिजे सज्जनांनो. नाही परिणाम काय होतो याचा नाही खर्च केला माहिती का? बरेच माणसं होते म्हणतात महाराज अहो नायगाव मध्ये माझ्यासारखा श्रीमंत माणूस कुणी नाही, नाही करणार मी सप्त्यामध्ये दान धर्म आणि माऊलीच्या सोहळ्यामध्ये सुद्धा मी रुपया सुद्धा पट्टी देणार नाही. याचा परिणाम आहे का? परिणाम माणूस मेल्याच्या नंतर 14 गाव फिरून वर जात असतो. रामदास भाऊ कुठं 14 गाव फिरून कुठं मंडपाव जातो नाही, वर जात असतो आणि तिथं आपल्या नावची चित्रगुप्त फाईल काढतात, फाईल, आणि यमराजाच्या दरबारामध्ये आपल्या नावची फाईल टाकली जाते. लोक म्हणते चित्रण गुप्तन यमराजन हिशोबन हे महाराजांना काय नवीन काढे. चित्रण गुप्त कुठं आमचा हिशोब लिहितेत का? हो सगळ्याचा लिहिते, सगळ्याचा. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही किती पुण्य केलंय चित्रगुप्त फाईल मध्ये लिहितात आणि किती पाप केलंय चित्रगुप्त लिहून टाकतात. लोक म्हणले महाराज आम्हाला दिसत का नाही? त्यांचं नावच चित्रगुप्त आहे, गुप्त रूपात असतात, दिसत नाहीत कोणाला. कुठं असतात? दोन्ही दोन भुजेवर बसलेले, दोन्ही दोन भुजेवर. CCTV कॅमेऱ्यासारखे रोज आपल्याला बघतात. पुण्य केलं पुण्याच्या लिस्टमध्ये नाव, पाप केलं पापेच्या लिस्टमध्ये नाव. लोक म्हणले आम्हाला दिसत नाही हो. पाठीमागे जुनं गीत होतं गजानन दादा, पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची सरावल्या हाता नाही कंप का सुटा उघडदार देवा उघडदार. काय गीत होतं गोड सजन,
डोळ्यातून पाणी येत होत अशी गीत म्हणल्याच्या नंतर. आता तर काय गाण्याचा आणि माती मेळ लागा ना बाबा. परवा दिवशी नांदेडला कीर्तनाला गेलो आणि साऊंड सिस्टीम वाल्याने गाणं लावलं. मंडपाला लावली लाइटिंग, बुडाबुडीची फायटिंग. काय अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ? माती अर्थ तर सापडा पाहिजे ना. माग 5-6 वर्षापूर्वी तरुण पोराला माहिती, तरुण मित्राला 5-6 वर्षापूर्वी गाणं निघलं होतं बघा. अंड्राडा नाक मुका काय कौरक नाक मुका म्हणून काय अर्थ? त्याच्यात काहीतरी अर्थ सापडा पाहिजे ना. अर्थ सुद्धा सापडा नाही. हसण्याच्या पाठीमाग माझं तळमळ असते हे लक्षात ठेवा बरं का. माझ्या बोलण्याच्या पाठीमाग विनोदाची झालर आहे. जुनं काव्य तुम्ही वाचून बघा, ऐकून बघा, डोळ्यातून पाणी येतं. दादा तुमचं वय किती सांगितलं? 75. शाळेत जाण्याचा योग आला का? आला. तुम्हाला एक गोड गीत होतं शाळेमध्ये. पूर्ण गीत जर वाचलं ना दादा, मास्तराच्या सुद्धा डोळ्यातून पाणी येत होतं आणि लेकराच्या सुद्धा डोळ्यातून पाणी येत होतं. इतकं गोड होतं. आता राहिले का असं? एकच दान काय आता शाळेमध्ये, जॉनी इटिंग शुगर. ते शेवटला काय कोण हा 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 आणायले तर काय माती मिळाली. जुनं गीत होतं. पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची. काय अर्थ याचा? मांजरीला वाटतं मी डोळे झाकून दूध प्यायला लागले, मला कुणी घरातलं बघना. ते मांजरीचा खूप मोठा गैरसमज आहे. घरातले सगळे लोक मांजरीला बघतात पण तिचं पोट भरत नाही म्हणून घरातले दुर्लक्ष करतात. तसं तुम्हाला वाटत असेल मी पाप करायलो, मी पुण्य करायलो, मला कोणी बघणं. सावधान. रोज चित्रगुप्त आपल्या भुजेवर बसलेत आणि बघतात आणि हिशोब करतात. पाप केलं पापाची लिस्ट, पुण्य केलं पुण्याची लिस्ट. आणि माणूस मेल्यानंतर यमराजाच्या दरबारामध्ये आपल्या नावाची फाईल टाकतात. कोण्या गावचे? नाही गाव. बर 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 बर. काय नाव आहे? रामदास भाऊ. असं गावात सप्ताह होतो वाटतं. हे त्यांच्या करता नाही, सगळ्याचा हिशोब आहे. फक्त त्याला हाताखाली घेतलंय मी. सगळ्याचा हिशोब आहे. नाही तर उगा मी गाडी जाऊ द्यायचं नाही जाताना. हो प्रत्येकाचा हिशोब असतो. लिस्ट काढतात आपली आणि बघतात किती पाप केलंय किती पुण्य केलंय सज्जनानं. मग माणसाच्या डोळ्यात पाणी येतं. अरे नायगाव मध्ये तुझ्यासारखा श्रीमंत माणूस कुणी नव्हता. दादा ते चळचळच कापते. काऊन चळचळ कापते माहिती का? शेजारी यमराजा असतो हातामध्ये चाबूक घेऊन उभा राहिलेला, रेड्यावर बसलेला. त्याला पाहूनच माणूस असा चळचळच कापतो. गावात सप्ताह होत होता का? हो खूप मोठा सप्ताह होत होता. काय पट्टी वगैरे दिलती का सप्त्याला? अरे बाप ते हिशोब आहे का? आता नाही दिली. नाही म्हणलं की इकडे यमराजाकडे चित्रगुप्त बघतात आणि यमराजा असा रट्टे देतो, मारी ती तोडी. तो कोबऱ्या मतात 3 शब्द टाकले एखाद्या. त्याला दया नाही हो, लय दंडी लय. ते कोण नाही त्या यमाशी करुणा. तिथं त्याला दयाच नाही, त्याला माया सुद्धा नाही. एक जण म्हणे माझ्याकडे पैसा आहे, वशिला लावीन त्याला. रावणाचा वशिला चालला नाही ना आपला कुठं वशिला चालणार आहे? काळाची एवढी पडेल बा जेव्हा वशिला चालत नाही.
मग साधू संतांची किती मोठी उपकार आहे सज्जनानो. राजा यमराजाच्या तावडीत जाण्याच्या अगोदर तुला आम्ही सावध करतो. हिशोब पडेल जमा सरकारी, येईल यमाजीची स्वारी, शिवाजी धरोनिया कारभारी, देतील मार, देतील मार, देतील मार, अन जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार. साधू संतांना सांगितलं राजा तुझ्या करता आम्ही जोहार झालो, मायबापाची उपमा दिली तुमच्या आमच्या करता. हे बघा धर्म मंडपामध्ये सत्यामध्ये केलेलं कार्य तुमचं वाया जात नाही. इथं चटई उचलल्यापासून तुम्ही कोणतं बी काम करा, इथं ल वाया जात नाही. संसारात किती बी लेकरा बाळा करता कामवा, म्हातारपणामध्ये तुमचं कुणीच नाव घेणार नाही. आजच्या कीर्तनातून एवढंच वाक्य घरी घेऊन जा. इथून पुढं अकाउंटमध्ये पैसा गोळा करण्यापेक्षा स्वतः करता काहीतरी पुण्य जमा करून ठेवा. माणूस मेल्याच्या नंतर पैसा सोबत नेत नाही, याचा अर्थ पैसा कमवू नका म्हणत नाही. मरेपर्यंत पैसा लागतोच, पण पैशाच्या पाठीमागं परमार्थ सुद्धा ठेवा. मेल्याच्या नंतर पैसा येत नाही, परमार्थामध्ये किती भजन केलं तेच पुण्य आपल्या काम आल्याशिवाय राहत नाही. या हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा, या हरिनामासी जमा, शेवटी येईल तुमच्या कामा, शेवटी येईल तुमच्या कामा, शेवटी येईल तुमच्या करा हरिभक्ती, परलोक येईल कामा, सोडविल यमापासून या. ही भक्ती जर कुठं करता येईल, मनुष्य जन्म श्रेष्ठ सांगितला, याच्यापेक्षा श्रेष्ठ जन्म कोणताच नाही. माझे तुकोबराय म्हणतात राजा जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे एकदा जन्म या जन्मामध्ये. ठीक आहे महाराज, नेमकं या जन्मामध्ये आम्ही करायचं काय? तुकोबराय म्हणतात तुला देव पाहिजे का? देव. लोक म्हणले देव नको. मग तुकोबराने सोपा मार्ग सांगितला, तुला सुख पाहिजे का? सुख. हो मला सुख पाहिजे. सुख पाहिजे ना, आम्ही जे सांगतो ते आमचं ऐक. अभंगाचं पहिलं नको, मला देव नाही पाहिजे. मग सुख. सुख पाहिजे. सुख पाहिजे ना, साधू संतांचं ऐकलं पाहिजे राजा. सुख वसे हे चिठाई बहु पायी संतांच्या पायावर सुख आहे सजनो. कुठं मिळेल सुख? कार्तिकीचा सोहळा आहे माझ्या विश्वमौली ज्ञानोबराच्या ठिकाणी, मात्र तुला दर्शन घ्यावं लागेल. म्हणून तुकोबराय उपदेश करतात, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. महाराज अहो ज्ञानोबरायनी जर समाधी घेतली, तुम्ही म्हणतात ज्ञानोबरायला बघू. ज्ञानोबराय आज सुद्धा समाधीमध्ये जिवंत आहे. समाधी संजीवन. पण ज्ञानोबरायची समाधी संजीवन आहे. ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ छंदू, समाधी
कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंद्र. ज्ञानोबराय जरी समाधीमध्ये असतील, ज्ञानोबराय आज सुद्धा जिवंत आहेत. भजन कीर्तन त्यांच्या समाधी सोहळ्यावर चालू आहे सज्जन. म्हणून तुकोबराय म्हणतात जगामध्ये संत भरपूर झाले, पण माझ्या ज्ञानोबरायसारखी क्रांती कमी वयामध्ये कोणत्याच संतांनी केली नाही. सगळ्या संतांना माझ्या ज्ञानोबरायचं वर्णन करावं एवढा मोठा अधिकार. किती मोठे ज्ञानोबराय, जगाच्या मालकाने एका हाताला धरावं आणि माझ्या ब्रह्मांडाचे मालक महाविष्णूचे अवतार असणारे मोठे बंधू निवृत्तीनाथ बाबांनी एका हाताला धरावं. गुरुच्या हाताने आणि जगाच्या मालकाच्या हाताने जगामध्ये जर समाधी कोणी घेतली असेल माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी. यांच्या पाठीमागं इतिहास एवढ्या कमी वयामध्ये कुणाचाच गाद होताला नाही. तुकोबराय घडे, नाथ बाबा घडे, पण ज्ञानोबरायसारखी क्रांती कमी वयामध्ये कुणालाच करता आली नाही. म्हणून तुकोबराय वयानं मोठे असताना सुद्धा ज्ञानोबरायचं वर्णन करतात. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ म्हणजे का तिथं सोनं लागलं का पिंपळाला, याचा अर्थ तसा नाही. सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ. सोनं म्हणजे सुख, सुख पाहिजे तुम्हाला हो पाहिजे. मग चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. काय तिथं होतील संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. यांचा परिणाम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेड. एवढा श्रेष्ठ अधिकार माझ्या ज्ञानोबरायचा सांगितला. सर्वांनी आपले 2 हात वरती घ्या. त्या ज्ञानोबरायचं एकदा सर्वांनी भजन करायचंय. सर्वांनी माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाने ज्याला ज्याला 2 हात दिले त्यांनी हात वरती घ्या आणि एकदा ज्ञानेश्वर माऊलीचं एकदा भजन करायचंय. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. ओम नमो होतील संतांची भेटी, सांगू सुखाची गोष्टी. यथामती यथावकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या गावामध्ये पहिल्यांदाच आलो. आमचे परममित्र हरिभक्त परायण आमचे गजानन दादा शेळके यांनी मला संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं महाराज आमच्या गावामध्ये एवढी तारीख घ्या आणि दादामुळं तुमच्या गावामध्ये येण्याचा योग प्राप्त झाला. एकदा जोरात टाळी वाजा त्यांच्या. नाही तर एवढं बुलढाणा जिल्ह्यातलं आमचं गाव इथून 250 किलोमीटर एवढ्या दूर येण्याचा प्रसंग, संपर्कातून येण्याचा योग प्राप्त झाला. या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातील दिग्गज मृदुंगाचार्य आमच्या गजानन दादा करता एकदा जोरात टाळी वाजवा. सुंदर असे बालगोपाळ घडवण्याचं कार्य महाराज करतात. आळंदीला जायची गरज नाही तुम्हाला, आळंदी लांब आहे, पंढरपूरला जायची गरज नाही, पण आपल्या शेजारी श्रीक्षेत्र गोपणी या गावामध्ये सुंदर अशी बालवारकरी शिक्षण संस्था आहे आणि तुमच्या डोळ्यासमोर लेकर आहेत बालगोपाळ मंडळी. त्या वयामध्ये लेकराच्या हातामध्ये मोबाईल जाण्यापेक्षा गीता जाऊ द्या, ग्रंथ जाऊ द्या, हरिपाठ जाऊ द्या. आपल्या लेकरू संस्थेत गेल्याच्या नंतर गायक होईल का नाही सांगता येणार नाही, वादक होईल का नाही सांगता येणार नाही, कीर्तनकार होईल का नाही सांगता येणार नाही, पण म्हातारपणामध्ये तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. हे जिवंत उदाहरण लिहून घेण्यासारखे सगळ्यांना. आमचे गजानन दादा मनाचा मोठेपणा धारण या ठिकाणी उपस्थित राहिले, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. एकूण आमचे संगीत विशारद संगीत अलंकार आमचे देशमुख महाराज, एकदा जोरात टाळी वाजवा. एकूण त्यांच्या शेजारी हरिभक्त परायण देशमुख महाराज भाऊ भाऊ
देशमुख प्रल्हाद महाराज नाव काय प्रदीप महाराज देशमुख त्यांना सुद्धा धन्यवाद. एकूण आमचे कुठलचे आहेत इथलेच आहेत का तुम्ही वा रे वा नामा म्हणे देवान घरच्या घरी जेवा इथलं इथंच काय ताण नाही येणे करी बाबा वा वा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आमच्या चौकदारा करता एकदा जोरात टाळी वाजवा ज्यांनी अखंड आतापर्यंत परमार्थ करत आले. जगाच्या मालकाचे पांडुरंगाची खूप वेळेस वारी झाली. किती वाऱ्या झाल्या बाबा 34 वाऱ्या. खूप मोठा परमार्थ केला येणेकरी बाबा दादा आमचे चौकदार बाबा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. भरपूर गावकरी मंडळी महिला मंडळी परिसरातून आलेले सर्व गावकरी मंडळी तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. माझा थोडा विनोदी स्वभाव आहे. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल मायबापाचा अंत करून क्षमा करण्याचा प्रयत्न करा. आता कुणाचं नाव गजानन दादा मला काही माहीत नाही. मी तुमच्याकरता नवीन आलो म्हणून सगळ्याचं नाव एका उखाण्यात घेतो म्हणजे तुम्हाला बी राग येणार नाही. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला 3 तारा अंगडीला हुंगर 12 पानं खाते 13 घाम येतो जरा जरा तिकून आला व्यापारी त्यानं दिली सुपारी देतो वाण्याला हांडा नेतो पाण्याला पाणी आणतो आडाचा वाडा बांधतो भिंगाचा वाड्यात वाडे 7 वाड्यात पलंग पलंगाव गादीवर उशीत बशीत कप कपात घडीत वाजला एक तुम्हा सर्वांचं नाव घेतो मी ज्ञानोबा तुकोबाची लेख. पुन्हा एकदा बोलण्याच्या एकामध्ये एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल मायबापाचा अंत करून क्षमा करण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी लाईव्ह आहे का आमच्या दादा करता एकदा जोरात टाळी वाजवा. आपल्या यूट्यूबचं काय नाव आहे हां दिनेश दुतोंडे यूट्यूब चॅनल यांचं सुंदर असं यूट्यूबला चॅनल आहे. यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि घंटी नावाचं बटन दाबायला विसरू नका. सुंदर सगळ्याला इथं बसले त्यांना तर मी लाईव्ह भेटलो पण गावातल्या लोकांना सुद्धा लाईव्ह बघण्याकरता त्यांनी प्रसारण केलं. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला एकदा सिस्टीमवाल्याकरता टाळी वाजवा. वा गोड साऊंड सिस्टीम आहे. परवा दिवशी मी नांदेडला कीर्तनाला गेलो अशी साऊंड सिस्टीम होती. तिथल्या साऊंड सिस्टीमवाल्याचं मी अर्धा तास वर्णन केलं. इतका आनंद झाला त्याला. मला महाराज मग तुम्ही नाव घेतलं आतापर्यंत कुणीच घेतलं नाही. पाया पडन पायावर 200 रुपयाची नोट ठुली तिकडच्याच सांगायलो मी घेतलं नाही दाजी आपलं काय नाही तिकडच्याच सांगायलो मी. मस्त गोड सिस्टीम लावली. दादाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. बोलण्याची योग्य एखादा वेडा वाकडा शब्द केला असेल माय बापाचा अंत करून क्षमा करा. झालेल्या शिवेला या ठिकाणी पूर्णविराम. सूत्रसंचलन होईल. सूत्रसंचलन झाल्याशिवाय मला तर वाटते कुणीच उठणार नाही. श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा वर्ष 8वे. या 8व्या वर्षाचा आजचा दुसरा दिवस. आजची कीर्तनरूपी सेवा हरिभक्तपरायण दिगंबर महाराज नखाते हदगाव तसेच आजचे कीर्तनाचे सौजन्य श्री विठ्ठल कळंबे सर श्री आप पाटील विद्यालय ज्युनियर कॉलेज नायगाव दत्तापूर. आजचा सकाळचा अल्पहाराचे यजमान होते श्री दत्तात्रय ढवळे व श्री दत्तात्रय साळुंके. आजच्या अन्नदानाचे यजमान श्री रामदास देवराव वारकरी माजी सरपंच बबन दत्तू उंबरकर श्री गजानन उत्तम दहातोंडे. तसेच आज आलेली आजीवन देणगी पुढील प्रमाणे